तर एक ब्रेकिंग न्यूज आहे। नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांचा ठाकरेंकडून समाचार घेण्यात आला आहे। ठाकरेंनी थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती। दाखवा ना, मर्सिडीज दाखवा असं ठाकरे म्हणालेले आहे। तर जे आरोप करण्यात आले आहेत नीलम गोऱ्हे यांच्याकडून त्यावरून उत्तर दिलेलं आहे ठाकरेंनी। हे गए गुजरे लोक त्यांच्याकडे लक्ष देत नाही असं ठाकरे म्हणाले। राजकारणामध्ये त्यांनी त्यांचं चांगभलं केलेलं आहे असंही ठाकरेंनी म्हटलेलं आहे। नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांचा ठाकरेंनी समाचार घेतला। अगदी थोड्याच वेळापूर्वी त्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यामधून त्यांनी हा समाचार घेतलेला आहे। दाखवा ना, मर्सिडीज दाखवा असं ठाकरे म्हणाले। आणि ज्या मर्सिडीज विषयी बोलतात, स्वतः मर्सिडीज मधून फिरतात, त्यांनी लाडक्या बहिणींचे पैशांविषयी बोलावं, त्यांची संख्या का कमी केली जाते यावरून उत्तर द्यावं असंही ठाकरे म्हणाले। राजकारणामध्ये त्यांनी त्यांचं चांगभलं केलंय असंही ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तर राऊतांकडूनही गोऱ्हेंवर सडकून टीका करण्यात आली आहे। नीलम गोऱ्हे ज्या एकेकाळी ठाकरेंसोबत होत्या आणि मूळ शिवसेनेमध्ये ठाकरेंसोबत त्यांनी काम केलेलं आहे, उपसभापती पद त्यांना मिळालेलं होतं आणि आता जेव्हा त्या शिंदेंसोबत आहेत त्यावेळेला त्या टीका करतायत असं म्हणत ठाकरेंनी समाचार घेतलेला आहे नीलम गोऱ्हेंचा। तर हे गए गुजरे लोक त्यांच्याकडे लक्ष देत नाही असंही ठाकरे म्हणाले। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा। जाऊ दे, हे सगळी गई गुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांगभलं केलेलं आहे, तसंच राहू। त्यांना असं विचार, माझा एक प्रश्न मी माफ करा, त्यांना 4 वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केले, त्यांनी 8 मर्सिडीज दिल्या। असेल तर त्या पावत्या वगैरे घेऊन याव्यात त्यांनी का? आणखी एक मोठी बातमी आहे। माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांच्यावरूनही उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे। कोकाटे आणि मुंडेंचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला। न्यू इंडिया इन्शुरन्स बुडाली, जी बँक बुडालेली आहे त्यावरून सुद्धा उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलेला आहे। ज्यांच्यामुळे बुडाली त्यांचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला। आता राज्य आणि देशामध्ये अंधाधुंद कारभार माजलेला आहे, तो दूर करून हिंदुत्वाचं रक्षण केलं पाहिजे असंही ठाकरे म्हणाले।